आपण बाळूमामांचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आजऱ्याला रामतीर्थ मंदिरामध्ये। चला, आजऱ्यामध्ये हिरण्यकेशी नदीच्या काठी वसलेले हे सुंदर छोटंसं ठिकाण आहे, ते म्हणजेच रामतीर्थ। इथे साक्षात प्रभू श्री राम येऊन गेले होते। मंदिरामध्ये आत येताच आपल्याला बाहेर 2 शिवलिंग पाहायला मिळतात आणि आत एक मोठं भव्य नंदीचं दर्शन आपल्याला होतं। हा नंदी 5 ते 6 फूट उंचीचा असून खूप सुंदर रेखीव नंदी आहे, जो आजपर्यंत मी कुठेही पाहिलेला नाही आहे असा नंदी। आणि हे जे शिवलिंग आहे हे स्वतः प्रभू श्री रामाने स्थापन केलेलं आहे, म्हणून याचं नाव रामलिंग। मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच हा भव्य मोठा नंदी पाहायला मिळतो आणि नंदीच्या बरोबर समोर इथे शिवलिंग आहे, ज्याला रामलिंग असं म्हटलं जातं। ओम नमः शिवाय। खूप छान आहे, मस्त। विठ्ठल रुक्माई। रामतीर्थ मंदिरापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आता आपण आलेलो आहोत नदी पाहण्यासाठी, हिरण्यकेशी नदी। मंदिराकडे जे अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, रामतीर्थ मंदिरापासून राम मंदिराकडे, आणि इथेच आपल्याला धबधबा पाहायला मिळतो। खूप सुंदर परिसर आहे, शांत ठिकाण आहे आणि फक्त पाण्याचा आवाज आपल्याला येतोय। हे आहे राम मंदिर। तर या ठिकाणी प्रभू श्री राम, लक्ष्मण, सीतामाता या ठिकाणी वनवासा दरम्यान काही काळ त्यांनी वास्तव्य केलं होतं, म्हणून या ठिकाणी त्यांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि या संपूर्ण परिसराला रामतीर्थ म्हणून ओळखलं जातं। दत्तभक्तांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे रामतीर्थ। इथे नरसिंह सरस्वती महाराजांनी वाडी, त्यानंतर औदुंबर आणि त्यानंतर त्यांनी इथे वास केला होता। ते फिरत फिरत हिरण्यकेशी काठी आजरा शहरात आले। रामतीर्थ या ठिकाणी चातुर्मास केला आणि निरोप घेता वेळी स्थैर्यतेचे प्रतीक असणारे कासवाच्या पाठीवर स्वतःच्या पादुका तसेच त्यांच्या चतुर्भुजात असणाऱ्या त्रिशूळ, शंख, चक्र, गदा त्यावर उमटवल्या। अशाच पादुका काशी येथील दत्त मंदिरातही आपल्याला पाहायला मिळतात। तर या पादुकांचं आज आपण सुंदर दर्शन घेणार आहोत। श्री गुरुदेव दत्त। स्वामी ब्रह्मानंद गिरीजी महाराज यांना दृष्टांत झाला की हिरण्यकेशीच्या काठावर माझ्या पूर्ण पादुका आहेत, त्यांचा जीर्णोद्धार कर असा आदेश मिळाला।
ब्रह्मानंदगिरी महाराज यांनी शोध घेता घेता रामतीर्थावर आले. काही भक्तांच्या मदतीने राम मंदिर परिसरात येऊन माहिती घेता त्यांना त्या पादुका दिसल्या. मग याच ठिकाणी हे सुंदर मंदिर बांधण्यात आलं. तर आजऱ्यामध्ये रामतीर्थ घाटावरच आपल्याला इथे श्री दत्तगुरूंचं अतिशय सुंदर अशा कूर्म पादुकांचं दर्शन होतं. तर संपूर्ण भारतामध्ये ह्या फक्त एकूण ते एक अशा पादुका आहेत ज्या कासवावर कोरण्यात आलेल्या आहेत आणि खूपच पवित्र आणि शांत ठिकाण आहे. खूप छान वाटलं मला इथे येऊन. खूप दिवसांची इच्छा होती माझी यायची आणि आज मला दर्शन झालेलं आहे. औदुंबर येथे विमल पादुका, नरसिंहवाडी येथे मनोहर पादुका, गाणगापूर येथे निर्गुण पादुका आणि कासवाच्या पाठीवर असणाऱ्या हे कूर्म पादुका ह्याच ठिकाणी आहे. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.